गुड मॉर्निंग सर्वांना. बीके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं? पर्सेंटेज आणि याचं इंट्रोडक्शन सांगितलं तुम्हाला, आणि आपण बघितलं होतं प्रोफेशनल फ्रॅक्शन. ठीक आहे, प्रोफेशनल फ्रॅक्शन्स. आपण ते फ्रॅक्शन व्हॅल्यू बघितलं होतं. जसं मी तुम्हाला म्हटलो 25% म्हणजे किती असतं? ते असतं म्हणजे 1/4. 30% म्हणजे किती असतं? ते असतं 3/10. ठीक आहे, वगैरे वगैरे. ठीक आहे, आता त्याच्या फ्रॅक्शन व्हॅल्यूज आहेत ना, तुम्ही लिहिले असेल. ठीक आहे, अशी मी आशा करतो. ठीक आहे, आणि त्याचा आपण आज काय बघणार, त्याचा यूज कसा करायचा नेमका आपण ते बघणार आज. ठीक आहे, तर आपलं टॉपिकचं नाव टाका तुम्ही वापस, पर्सेंटेज, शेकडेवारी. ठीक आहे, आता बघा पहिला क्वेश्चन काय म्हणतोय तो. "87.5% ऑफ 560". आता बघा, मॅक्झिमम मुलं काय करतील याला, 87.5% म्हणजे काय, खाली 100 करतील. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन, कितीचे काढायचे तुम्हाला, 560चे. मग काय करणार तुम्ही, पॉईंट काढणार इथला. ठीक आहे, मग ही व्हॅल्यू किती करणार, 875/1000 मल्टिप्लाय बाय 560. याचा 0 कट करणार. ठीक आहे, मग काहीतरी व्हॅल्यू काढणार तुम्ही, कुठेतरी डिव्हिजन करणार. इतकं मोठं वेळ आपल्याला करायचं नाही. ठीक आहे, इतका वेळ आपल्याला एक्झाम मध्ये बिलकुल नाही. ठीक आहे, हे आता नाही करणार. आता बघा काय म्हणलाय तो, 87.5% ऑफ किती, 560. आता लक्षात घ्या, 87.5% याचा फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे, ते म्हणजे 7/8. म्हणजे हा जो पर्सेंटेज आहे, याच्या जागी तुम्ही डायरेक्ट काय लिहिणार, 7/8 मल्टिप्लाय बाय किती, हा 560. आता करा, 8 1 जा 8, 8 7 जा 56 आणि 8 0 जा 0. राहिले किती, 7 मल्टिप्लाय बाय 7, ते म्हणजे 49 आणि हा एक 0. म्हणजे 560चे 87.5% किती, 490. बघा कोणतं ऑप्शन तुमचं, हे फर्स्ट ऑप्शन. क्लिअर आहे का? आता कळलं का हे फ्रॅक्शन व्हॅल्यूचा यूज कुठं करणार नेमका? ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतो हा क्वेश्चन, कळलं नसेल तरी बघा. ऑफ म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन किती, हा 560. ठीक, किती पर्सेंट आहे हा, 87.5%. 87.5%चा फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे तुम्ही बुकमध्ये बघा, तो आहे आपला 7/8. 8 1 जा 8, 8 7 जा 56, 7 7 जा 49 आणि हा आपला 0. म्हणजे ह्या नंबरचे इतके पर्सेंट किती आहे, 490. डायरेक्ट आन्सर येईल तुम्हाला, फक्त तुम्हाला फ्रॅक्शन व्हॅल्यूज हे माहिती पाहिजे. आणि ऐका, मी तुम्हाला स्टार्टिंगला पण बोललो, पहिले स्क्वेअर, क्यूब, टेबल हे तुम्ही रट्टा बिलकुल नाही. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, मॅथ्स मध्ये कॉम्पिटिटिव्हच्या हे वाक्य लक्षात ठेवा, रटना मना आहे, रट्टा बिलकुल मारायचं नाही. मग हे लक्षात कसं राहणार, फॉर एक्झाम्पल स्क्वेअर किती, 1 ते 30 पर्यंत. काय करायचं, लिहा, बघून लिहा. 5 वेळेस लिहा, 10 वेळेस लिहा, तुम्हाला जितकी वेळेस वाटतं तितकी वेळेस बघून लिहा, तुम्हाला ऑटोमॅटिक येऊन जाते. तसंच क्यूबचं पण आणि तसंच टेबलचं पण. आणि तसंच हे जे फ्रॅक्शन व्हॅल्यूज आहेत ना, हे फक्त 2-4 वेळेस तुम्ही हाताखाली जाऊ द्या आणि क्वेश्चन सॉल्व्ह करा, तुम्हाला ऑटोमॅटिक याची प्रॅक्टिस होऊन जाईल. क्लिअर आहे का हा क्वेश्चन? ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. काय म्हणतो तो, 66.67% ऑफ 1212. आता बघा, ऑफ म्हणजे काय म्हणलं मी आता, मल्टिप्लिकेशन. किती हा, 1212. ठीक आहे, 67.67%. याचा फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती, 2/3. आता बघा, करा डिवाइड. 3 1 जा 3, 3 4 जा 12, 0 3 4 जा 12. 404 मल्टिप्लाय बाय 2 किती झाला हा, 808. कोणत्या ऑप्शन मध्ये भेटते बघा बरं, 808 हा आहे तुमचा सेकंड ऑप्शन. आता बघा, काही काही मुलांनी डिव्हिजन कसं केलं असेल, 1212, 3 1 3, बरोबर, 3 चौक 12 आणि 3 चौक 12. 44 गुणिले 2 किती, 88. आणि 88 पण ऑप्शन मध्ये आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण का, हे डिव्हिजन असं होत नाही. 3 1 3 आणि 3 चौक 12 आणि 3 चौक 12 असं होत नाही. का, हे बघा, डिव्हिजन मध्ये सांगितलंय मी तुम्हाला, पण वापस सांगतो एकदा. 3 चौक 12, समोरचा फक्त एकच डिजिट कन्सिडर करा, कोणता येतो, 1. 3च्या पाड्यामध्ये 1 येतं का, बिलकुल नाही. मग 3 0 जा 0,
आता समोरचा अजून एक डिजिट कन्सिडर करा, म्हणजे तो किती झाला, 12 झाला. आता 3 चौक 12 होईल. 404 मल्टिप्लाय बाय 2 किती झाला तो, 808. तर याचं उत्तर तुमचं 808 आहे. 88 बिलकुल नाही आहे बरं का, हे लक्षात ठेवा. डीव्हीएसबीटी बघा, मी तुम्हाला वापस सांगतोय, तुम्ही जर डायरेक्ट पर्सेंटेज या टॉपिकला बघत असाल तर बिलकुल नका बघू. ठीक आहे, डायरेक्ट नका बघू, तुम्ही पहिले बेसिकचे व्हिडिओ कम्प्लीट करा. ठीक आहे, ओके. चलो आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय तो, हा आता बघा, 28.56%. ठीक आहे, आता काही काही मुलं म्हणतील याचं तर फ्रॅक्शन व्हॅल्यू दिलंच नाही. आता मी ते करतो कसं बघा. याला मी असं लिहू शकतो, 2 मल्टिप्लाय बाय 14.28% ऑफ 590. आता बघा, 14चे डबल 28 आणि 28चे डबल 56, म्हणजे किती आला हा 28.56. आता एक लक्षात द्या, हा किती आहे, 2 आहे, तसंच राहू द्या, इंटू. मला सांगा, मी याचं तर फ्रॅक्शन व्हॅल्यू सांगितलं ना तुम्हाला, 14.28%चं किती येते बघा बरं, 1/7 मल्टिप्लाय बाय किती, हा ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन, किती हा 595. क्लिअर आहे का हे, ठीक आहे. वापस सांगतोय बघा, 28.56%ला मी असं तोडलं म्हणजे किती झालं, तो 14.28% इंटू 2, 2 गुणिला 14.28%. याचा फ्रॅक्शन व्हॅल्यू तुम्हाला लिहून दिला मी, किती तो 1/7. आता बघा, इथं 7 तयार झाला म्हणजे हा नंबर पण तुम्हाला 7 ने डिवाइड होईल तरच क्वेश्चन देतील, नाही तर क्वेश्चन असं तयार करणार नाही. ठीक आहे, इथं लिहितो मी 2 मल्टी, दिसतंय का, हा दिसतंय, ओके. 7 8 जा 56, किती रिमेनिंग 3, आणि 7 5 जा 35. 85 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे किती येते, याचा आन्सर एक्झॅक्ट 170. कोणत्या ऑप्शन मध्ये तुमचं हे लास्ट. क्लिअर आहे का हे, ठीक आहे. आता दुसरं इथं मी लिहितो 11.11%. आठवतं का हे, मला सांगा, मी याला जर असं लिहिलं 22.22% म्हणजे याचं डबल झालं ना हे, म्हणजे 2 इंटू 11.11% असं लिहू शकतो ना. 2 इंटू 11.11%चं फ्रॅक्शन व्हॅल्यू किती, ते म्हणजे 1/9. मग 2 इंटू 1 म्हणजे 2, 2/9 म्हणजे 22.22%चं फ्रॅक्शन व्हॅल्यू किती येतं, 2/9. क्लिअर आहे का, हे बघा, हे जर तुम्हाला कळलं ना मागचं, तर तुम्हाला हे क्लिअर असेल. आणि मुलं डायरेक्ट सेकंड लेक्चर बघू नका, पर्सेंटेजचा पार्ट 1 पहिले बघा. ठीक आहे, आणि ह्या तुम्हाला असं प्रॅक्टिस होऊन जाईल बरं का, असं विचार नका करू बाबा इथलं मला हे तोडावं लागलं, हे कसं करणार मी. काहीतरी रिलेशन असल्याशिवाय पर्सेंटेजचं फ्रॅक्शन व्हॅल्यू बनत नाही. ठीक आहे, अशा व्हॅल्यूज पण घेऊन करत नाही. ओके, आता बघा, कळलं काय किती आला आपला आन्सर याचं, 1/7 म्हणजे याला 2/7 इंटू 595. 7 8 56, 7 5 35, 85 डबल झालं 170. क्लिअर आहे का हे, नक्की. ठीक आहे, नंतर पुढचा क्वेश्चन बघा. आता ऑफ म्हणजे गुणाकार, किती हा 1920. 83.33%चं फ्रॅक्शन व्हॅल्यू बघा बरं, किती सांगितलं मी, 5/6. ठीक आहे, नीट बघा. आता इथं 6 तयार झालं. ठीक आहे, 5/6 मल्टिप्लाय बाय किती, हा 1920. इथं 6 तयार झालं म्हणजे याचा अर्थ काय, हा जो पण नंबर देतील ना त्याला 6 ने डिवाइड होईल तरच तुमचा आन्सर येईल. कारण बघा, आपले ऑप्शन पॉईंट मध्ये नाही, आपले ऑप्शन पूर्णपणे राऊंड फिगर मध्ये. ठीक आहे, आता बघा, 6 1 जा 6, किती रिमेनिंग, सॉरी 6 3 जा 18, किती रिमेनिंग 1. नंतर 6 2 जा 12, किती रिमेनिंग 0, आणि हा पण एक 0. 32 गुणिला 5 हा होतो 160, आणि हा 0, म्हणजे किती झालं याचा आन्सर 1600. ऑप्शन नंबर फर्स्ट. कळलं का हे, 83.33%चं फ्रॅक्शन व्हॅल्यू असतं 5/6 मल्टिप्लाय बाय 1920. क्लिअर आहे का, ठीक आहे. हे लिहून घ्या पहिले. ठीक आहे, आता बघा, हा ओके, आपले हे 4 क्वेश्चन होते, इनफ आहे थोडे कळण्यापुरते. ठीक आहे, आता बघा, मला काय सांगायचं एक्झॅक्टली. नाईन ने बरं का, तो ए.
काय लिहिलंय मी, A% ऑफ B इज इक्वल टू B% ऑफ A. म्हणजे काय, समजा मी नंबर लिहिला इथं 600 80% ऑफ 600 इज इक्वल टू 60% ऑफ 800. एक सेकंड हा ओके बरोबर. आता बघा काय म्हणते, किती हा 80%, ठीक आहे, इंटू 60 नाही इथं, सॉरी 600% ऑफ 80 असं येते, ठीक आहे. 80/100 इंटू 600 इज इक्वल टू 600 अपॉन पर्सेंटेजचा सिम्बॉल काढला हा झाला 100 इंटू. मला सांगा, हे बघा, हे 2 0 हे 2 0 कटले, हे 2 0 हे 2 0 कटले, इथं काय उरलं 80 मल्टिप्लाय बाय 6 आणि इथं पण काय उरलं 6 मल्टिप्लाय बाय 80. दोन्हीची व्हॅल्यू एकच येईल ना. 8 6 जा किती 48, म्हणजे किती आला हा 480 आणि हा पण किती 6 इंटू 80 480. म्हणजे 680% किंवा 600% ऑफ 80 हे दोन्ही गोष्टी एकच असतात, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हा पॉईंट A% ऑफ B इज इक्वल टू B% ऑफ A. म्हणजे 80% ऑफ 600 इज इक्वल टू 600% ऑफ 80. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. हे लिहून घ्या, तुम्हाला मी एक्झाम्पलनं सांगतो, ठीक आहे. मी साईडला सरकले, पॉज करा, याला लिहून घ्या आणि मग पुन्हा प्ले करा. आता बघा, हा क्वेश्चन झाला, काय म्हणतोय हा बघा, टू 40% ऑफ 75. मी याला असं लिहू शकतो ना, 75% ऑफ 240. बरोबर, मी आता सांगितलं A% ऑफ B इज इक्वल टू B% ऑफ A. क्लिअर आहे का? आता कळलं काय बघा, 75 चे 240% म्हणजेच काय 240 चे 75%, हे एकच असतं, ठीक आहे. आता बघा 75% याचं फ्रॅक्शन व्हॅल्यू 75/100 मी लिहितो वाटलं असतं. ऑफ म्हणजे किती मल्टिप्लिकेशन आणि हा 240. 25 3 जा 25 4 जा 4 1 जा 4 6 जा किती झाला हा 60. 6 3 जा किती 18 आणि हा 0. किती आला याचा आन्सर 180. जर तुम्ही याला असं न करता, हे पण लिहून घ्या, पॉज करा, हे लिहून घ्या. जर तुम्ही याला असं न करता असं पण लिहिलं असतं, फॉर एक्झाम्पल जसं दिलेलं तसंच, किती हा 240% आहे ना, खाली किती 100 मल्टिप्लाय बाय किती हा 75, तरी पण आन्सर मध्ये बदल नसतं झाला, ठीक आहे. 25 3 जा 25 4 जा 4 1 जा 4 6 जा आणि हा 0. 6 3 जा किती 18 आणि हा 0. असं पण आन्सर किती येते आपलं 180च येते. क्लिअर आहे का? हे 240 चे 75% किंवा 75 चे 240% ही दोन्ही गोष्ट एकच असते. फॉर एक्झाम्पल मला कोणी म्हणलं 90% ऑफ 800 इज इक्वल टू 800% ऑफ 90. ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे, कारण का 90/100 मल्टिप्लाय बाय 800 इज इक्वल टू 800/100 मल्टिप्लाय बाय 90. 90 इंटू 100 90 इंटू 800 आणि 90 इंटू 800 दोन्ही न्यूमरेटर सेम आहे आणि डिनॉमिनेटरला काय 100 आहे, इथं पण तेच. म्हणून इथले 2 शून्य असे कट केले काय आणि इथले 2 शून्य खाली आणि वर कट केले काय, लास्टला उरतं काय 9 8 जा 72 आणि हा राहतो काय फक्त 0. याची पण व्हॅल्यू 720 आहे आणि 9 8 जा किती 72, याची पण व्हॅल्यू 720 आहे, म्हणून ते इक्वल असतं. आता कळलं काय, A% ऑफ B इज इक्वल टू B% ऑफ A. हे इक्वल असतं, ठीक आहे. क्लिअर आहे का? कधी कधी तुम्ही बँकिंगमध्ये आपले असेच क्वेश्चन असतात, असेच व्हॅल्यू देतात ते स्ट्रेट फॉरवर्ड नाही म्हणत 75% ऑफ 240. ते काय करतात 240% ऑफ 75. मग मुलं थोडेसे कन्फ्यूज होतात, पण आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही, ठीक आहे. ओके, आता पुढचा क्वेश्चन हे बघा, जस्ट लिहिला होता मी आता, काय तो 80% ऑफ 600 म्हणजे काय 80/100 मल्टिप्लाय बाय
600 2 0 2 0 काढले 6 8 जा 48 आणि हा 0 म्हणजे याचा आन्सर किती येईल 480. क्लिअर आहे का? हा हे बघा हे फक्त बेसिक्स आहे आपलं पर्सेंटेजचं. आपण स्टेप बाय स्टेप वर्ड प्रॉब्लेमवर येऊ. ठीक आहे, चला पुढं कंटिन्यू करू आपण. ओके ठीक आहे, इथून पुढे आता वर्ड प्रॉब्लेम चालू होतील, आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे, इथपर्यंत कळलं ना? ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा, हा जो क्वेश्चन होता काय होता मी वापस सांगतो तुम्हाला. काय होता? A% ऑफ बी हे B% ऑफ ए, हे दोन्ही गोष्टी काय असतात? इक्वल असतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मी जे जे लिहितोय ते ते लिहून घ्या. ठीक आहे, भेटू पण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ठीक आहे, थँक्यू सो मच.